नमस्कार मित्रांनो, मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जंगलात किंवा आजूबाजूला लाल किंवा केसरी रंगाची पळसाची फुले नक्कीच पाहिली असतील, ज्याला जंगलाची आग म्हणजे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असं म्हटलं जातं. पण तुम्ही कधी पांढरा पळस पाहिला आहे का? पांढरा पळस मिळणे म्हणजे साक्षात निसर्गाचा चमत्कार आणि दैवी वरदान मानले जाते. हा वृक्ष अत्यंत दुर्मिळ आहे. आज आपण अशा एका गुप्त उपायाबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये या झाडासमोर फक्त मुठ्ठी बंद ठेवल्याने तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण कायमची कशी दूर होऊ शकते हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमची नशीब बदलू शकते. पांढऱ्या पळसाची कथा आणि उत्पत्ती. मित्रांनो, पौराणिक कथानुसार प्राचीन काळात जेव्हा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता, नद्या सुकल्या होत्या, तेव्हा एका महान ऋषींनी सृष्टीच्या रक्षणासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन वनदेवींनी आपल्या दिव्यशक्तीचा एक अंश पृथ्वीवर दिला. त्या ठिकाणी तो अंश पडला, तिथे चांदीसारखी पांढरी आणि शीतल फुले असणारा पांढरा पळस निर्माण झाला. या झाडाला सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असंही म्हटलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश जेव्हा पळसाच्या झाडावर पडतो, तेव्हा काही झाडांची चेतना जागृत होते आणि त्यांच्या फुलांचा रंग पांढरा होतो. ग्रामीण भागात अशी ही मान्यता आहे की ज्या जमिनीवर पांढरा कळस असतो, तिथला पाण्याचा साठा कधीही संपत नाही. धार्मिक दृष्टिकोनातून पांढऱ्या पळसाला साक्षात धनलक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. जेथे लाल पळस ऊर्जेचे प्रतीक आहे, तिथे पांढरा पळस ऐश्वर्य आणि समृद्धी देणारा मानला जातो. या वृक्षाची विधिवत पूजा केल्याने घरातील दरिद्रता नष्ट होते आणि आर्थिक संकट कधीच येत नाही. तांत्रिक आणि आध्यात्मिक साधनांमध्ये या झाडाला विशेष स्थान आहे. या झाडाच्या छायेखाली बसून नामस्मरण किंवा ध्यान केल्याने मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळते. आता जाणून घेऊया त्या रहस्यमयी उपायाबद्दल. पांढऱ्या पळसासमोर मुठ्ठी बंद केल्याने धनवर्षाव कसा होतो, यामागचे एक ऊर्जा विज्ञान आहे. पांढरा पळस हा ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचून घेणारा एक शक्तिशाली केंद्र आहे. उपाय कसा करावा? सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून या वृक्षाजवळ जावे. जेव्हा सूर्याची पहिली किरणं या झाडावर पडतात, तेव्हा शांत मनाने झाडासमोर उभं राहून आपल्याला दोन्ही मुठी घट्ट बंद कराव्यात. मुठी बंद केल्यानंतर आपल्या शरीरातील ऊर्जा आतमध्ये केंद्रित होते. या झाडाच्या दिव्य ऊर्जेच्या संपर्कात आल्यावर जेव्हा तुम्ही मनात धन आणि समृद्धीचा विचार करता, तेव्हा तुमच्या इच्छेला गती मिळते. उत्तर दिशेकडून कुबेराचा, पूर्व दिशेकडून यशाचा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. असं म्हटलं जातं, या उपायामुळे व्यक्तीमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि व्यवसायात किंवा नोकरीत प्रगतीचे नवनवीन मार्ग उघडतात. मित्रांनो, हा वृक्ष केवळ अध्यात्मापुरता मर्यादित नसून आयुर्वेदाचा देखील खजिना आहे. पोटाच्या समस्यावर रामबाण उपाय या झाडामुळे होतो. पांढऱ्या पळसाच्या सालीचा काढा पोटाचे विकार आणि जंत नष्ट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात अंगाची आग आणि घामघाम्या असल्यास त्या फुलांचा लेप लावल्याने शरीराला त्वरित थंडावा मिळतो. प्राचीन काळी राण्या आपले सौंदर्य वाढवण्यासाठी याचा उठण्यासारखा वापर करायच्या. शांत झोप आणि मानसिक शांतता. ज्यांना रात्री शांत झोप येत नाही किंवा वाईट स्वप्न पडतात, त्यांनी या झाडाच्या पानाचा उशीखाली वापर केल्याने मन शांत होते आणि गाढ झोप लागते. या झाडाच्या मुळांचे चूर्ण योग्य प्रमाणात घेतल्यास हाडे मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या झाडाच्या डिंकाचे सेवन केल्याने शरीराची इम्युनिटी वाढते. वास्तुदोष निवारण आणि संरक्षण. जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा नेहमी अशांती राहत असेल, तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ ईस्ट या दिशेला पांढऱ्या पळसाचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जातं. हे झाड घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि कुटुंबात प्रेम वाढवते. आजच्या काळात वाढते प्रदूषण आणि जंगलतोडीमुळे हा दिव्य वृक्ष लुप्त होत चाललेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठेही झाड दिसले तर त्याला नुकसान पोचवू नका. आपल्या आयुष्यातील किमान एक तरी पांढऱ्या पळसाचे झाड नक्की लावा. मराठी ऑल अपडेट या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन नक्की दाबा. मित्रांनो, हा वृक्ष जरी चमत्कारिक आणि औषधी असला तरी कोणत्याही औषधाचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा आरोग्य
सल्ला नक्की घ्या. अंधश्रद्धेच्या मागे न धावता त्याच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचा आदर करा. निसर्गाचे रक्षण करा. निसर्ग आपले रक्षण करेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नशिबासोबतच तुमच्या कष्टावर आणि कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण कर्म करणाऱ्यालाच देव साथ देतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ. श्री स्वामी समर्थ.